व्यवस्थित करा, कॅन्डल दिसायला पाहिजे. चला या. घोषणा भी आई. मैं आपला एनिमल वेलफेयर चैरिटेबल ट्रस्ट से हूँ. हम लोग प्राणी मित्र संगठन से है और हम लोग जैसे प्राणियों की रक्षा करते हैं वैसे हमारे शहर में एक्चुअली देखा जाओ तो औरतों के लिए, बच्चियों के लिए और जो जानवर के लिए है उसकी सुरक्षा के लिए कुछ ना कुछ होना चाहिए. आज हमारे शहर में और कहीं भी ले लो, कोई भी शहर में कोई औरत सेफ़ नहीं है, कोई बेटी, कोई माँ, किसी की बहू, कोई सेफ़ नहीं है. यहाँ तक कि हमारे बेजुबान भी सेफ़ नहीं है. तो हम जो प्राणी संगठन की तरफ से है और हम लोग ये जो मार्च, कैंडल मार्च निकाले हैं तो इसी वजह से है कि हमारे सेफ्टी के लिए प्रशासन ने, गवर्नमेंट ने कुछ ना कुछ करना चाहिए. ये नहीं कि कुछ भी हो रहा है और उसे नज़रअंदाज किया जा रहा है. और ये कैंडल मार्च हम ज़रूर कर रहे हैं, पर हमारा मकसद कैंडल मार्च के अलावा ये है कि जैसे हमने आज ये कैंडल जलाया है, जो रेपिस्ट है उसको भी इसी तरह से जलाया जाना चाहिए विदाउट एनी सेकेंड. एक इसके लिए परमिशन लो, कायदा होगा, सब होगा, ये बहुत लंबा चलने वाला है. बट इसके लिए इंस्टेंट अगर कायदा है तो तुरंत उसको फिनिश हो जाना चाहिए, उसको ख़त्म कर देना चाहिए. मैडम अभी बदलापुर में एक लड़की पे कैंडल सामान तो उसके बारे में क्या कहेंगे? बदलापुर में हो, बदलापुर का केस भी ले लो, जो बच्ची के साथ जो हुआ है बहुत ही बुरा हुआ, हादसा हुआ है, घिनौना हुआ है. कोई सोच भी नहीं सकता है कि ऐसे छोटे बच्ची के साथ कर रहे हैं ऐसे. मतलब ऐसे ये कौन सा रूप है? मनुष्य का तो रूप तो है नहीं, ये कोई इंसान तो हो नहीं सकता है. इसके अंदर ज़रूर कोई मेंटल डिसऑर्डर, कोई शैतान का ही रूप है ये. इन लोगों को मेरे को लगता है कि ख़त्म कर देना चाहिए. अगर प्रशासन, जो गवर्नमेंट है, उन्होंने तुरंत इनको अगर ख़त्म कर दिया, आगे कोई हादसा ऐसा होगा ही नहीं. ये फास्ट ट्रैक कोर्ट में केस चालू है और उसको आप क्या डिमांड करेंगे सरकार से? हम सरकार से तो यही डिमांड करेंगे सर कि हमारे बहू बेटियां सेफ़ होना चाहिए और आप ऐसा निर्णय लो जिससे कि ये एंड हो जाए, ये ख़त्म हो जाना चाहिए. इसके लिए ऐसा वेटिंग पीरियड नहीं होना चाहिए. केस होगा हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट, कोर्ट के चक्कर, और जो भी जिसकी वजह से जितने लोग देख रहे हैं उनके अंदर जो आक्रोश भरा हुआ है इसी वजह से, क्योंकि प्रशासन, जो गवर्नमेंट है, डिसीजन लेट हो रहा है. आई थिंक मुझे लगता है कि उसको फिनिश हो जाना चाहिए. सरकार ने माननीय कोर्ट को कहा कि 2 महीने के अंदर उसको फांसी की सजा दिलाई जाएगी. 2 महीना तो नहीं, 2 महीना बहुत टाइम हो जा रहा है. तुरंत उसका डिसीजन होना चाहिए. उसने गलती की है तो उसको सज़ा तुरंत हो जाना चाहिए. मतलब आप अभी किस चीज़ का वेट कर रहे हैं? मतलब और कुछ होना चाहिए. और इंसिडेंट हो रहे हैं, कोलकाता में हुआ, बदलापुर में हुआ और हर जगह हो रहे हैं. 2 महीने नहीं, हर जगह होते, हर जगह होने वाला होगा. इसके लिए रोकना बहुत ज़रूरी है. मेरा नाम बेरिल सांचेस है और मैं प्राणी संगठन से हूँ. ये सब प्राणी संगठन से, और बाकी भी ये जो कैनॉट में जितने भी लोग हैं, सारे भैया लोग जो है, ये सब लोग ज्वाइन हुए हैं. ये दूसरे संगठन से पर हमारे साथ जुड़े हैं और यहाँ जितने भी कैनॉट के लोग हैं सब जुड़ गए हैं हमारे साथ. काय सांगणार आहे ताई आज तुम्ही
ये कैंडल मार्च? आज तसं म्हणजे कॅन्डल हातात पकडायची इच्छा नव्हती, पण सामान्य माणसांच्या हातामध्ये सध्या कॅन्डल हातात पकडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. मुलींना काही लोक बोलत आहे की मुलींना कॅन्डल हातात देण्यापेक्षा कोणी त्यांच्या हातामध्ये तलवारी द्या. तलवारी हातात घेण्याइतकीही वेळ येणार नाही जर लोकांनी त्यांच्या नजरा बदलल्या तर. म्हणजे लोक बोलत आहे आजकाल की म्हणजे मुली शॉर्ट कपडे घालून फिरत आहेत, मुली लेट नाईट फिरत आहेत, त्याच्यामुळे रेप केसेस वाढतात. या गोष्टी हे रिझन नाही आहे ॲक्च्युअलमध्ये. 3 महिन्याच्या मुलींवर, 7 महिन्याच्या मुलीवर, 8 महिन्याच्या मुलीवर, 3 वर्षाच्या मुलीवर, 7 वर्षांच्या मुलीवर आज रेप होतो आहे. आज बुरखा घालणाऱ्या बाईवर सुद्धा रेप होतो आहे. याचा अर्थ असा नाही आहे की म्हणजे प्रत्येक वेळेस मुलीचीच चूक आहे. इट्स नॉट एव्हरी मॅन बट इट्स ऑलवेज अ मॅन. इवन दो म्हणजे माणसांची जी नीड आहे, देर आर सो मेनी रेड लाईट एरियाज. इफ तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला नीड आहे, तर तुम्ही तिकडे जाऊन हे करा. तुम्ही तिकडे जा, तुमची नीड तुम्ही तिकडे कंप्लीट करा. तुम्ही इवन दो जनावरंसुद्धा नाही आहेत सेफ. आज महाराष्ट्रामधलीच घटना आहे. तर लोकांनी त्यांचा पर्स्पेक्टिव्ह जोपर्यंत चेंज नाही करणार, जोपर्यंत लोक त्यांची मेंटॅलिटी चेंज नाही करणार, या दरवेळेस मुलींची चूक नाही आहे. म्हणजे समाजामध्ये जे काही घडतं आहे त्यामध्ये फक्त आहे ना एक मनस्थिती, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह बघण्याचा दृष्टिकोन, या गोष्टींमुळे या सगळ्या घटना घडत आहेत. आणि राहिली गोष्ट जे सरकार आहे, तर सरकार फक्त एका प्रेशरमुळे गप्प बसती आहे. तर या गोष्टी सहन करून घेतल्या जाणार नाही आहेत. एक सामान्य माणसांच्या हातामध्ये तेवढे राईट्स नाही आहेत की जेणेकरून आम्ही त्यांच्या विरुद्ध आवाज उठवू. आज सगळ्यांनाही काहीतरी वाटतं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये एक मुलगी आहे, बायको आहे, सून आहे, प्रत्येकजण आहे. ह्या लोकांना वाटत असेल की त्यांच्या एका 4 वर्षाच्या मुलीला, 6 वर्षाच्या मुलीला शाळेत पाठवावं की नाही. लोक बोलत आहेत की लेट नाईट मुलींनी घराबाहेर निघू नये, शॉर्ट कपडे घालू नयेत. पण मग ज्या मुली आत्ता 7 वर्षाच्या मुलीवर रेप झाला आहे बदलापूरमध्ये, तर त्यांनी शाळेतही पाठवावं की नाही त्यांच्या मुलींना. याला काय अर्थ आहे. आणि लोकांनी जे काही रिसेंटली मी एक घटना ऐकली होती की त्याच्यामध्ये कोणीतरी असं त्यांचं वक्तव्य मांडलेलं की मुलींनी कॉपरेट करावं, रेपमध्ये मुलींनी कॉपरेट करावं आणि त्यांचा जीव वाचवावा. याला काय अर्थ आहे. तुम्ही मुलींना एका मनोरंजनाचं साधन समजून ठेवलं आहे काय. महाराजांच्या स्वराज्यामध्ये एका स्त्रीचा आदर होत नाही आहे, तर याला काय अर्थ आहे. ह्याच्यावर कोणीतरी एक त्यांचं मांडावं मत आणि सांगावं आम्हाला की काय चाललं आहे नेमकं. मुलींनी घराबाहेर, सुरक्षा कायदा बनवलेला जावा का? महिला ही एक समाजाचा महत्त्वाचा घटक आहे आणि लोक आज तिला मनोरंजनाचं साधन समजत आहेत. तर या गोष्टीला काय म्हणायचं आहे. सरकार काय करते आहे. म्हणजे रेप ते कॅज्युअली घेत आहेत. रेप किती जे रेपिस्ट आहेत त्यांच्यासोबत अशी शिक्षा इराण झालं, इराक झालं, दुबई झालं, बाहेरचे देश आहेत तिथे 4 दिवसांच्या आतमध्ये शिक्षा मिळते. आणि आज इथे आपल्या देशामध्ये एवढी मोठी डेमोक्रेसी आहे, एवढं मोठं संविधान आहे आणि तुम्ही एका रेपिस्टला शिक्षा नाही देऊ शकत. म्हणजे याला काय अर्थ आहे. बरेचदा असं होतं की अशी घटना घडत असतानासुद्धा मुली असतात किंवा बायका असतात, ते ओपन होत नाही, ते सांगत नाही आणि ते अत्याचार सहन करतात. तर मी एक आवाहन करू इच्छिते की असं काही जर घटना तुमच्यासोबत जर घडत असेल तर प्लीज तुम्ही समोर या आणि पोलीस कंट्रोल रूम आहे तिथे तुम्ही सांगू शकतात. तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगू शकतात. कारण आईवडिलांना सांगितल्याशिवाय हे पुढे किती दिवस तुम्ही दाबणार आहे किंवा लपवणार आहे ह्या गोष्टी. आणि पुढे जाऊन माणूस जो असतो ते अजून जसं हे पीडा वाढत जाते आणि जोपर्यंत शेवटचं स्टेज येत नाही की तिला सुसाईड करावं लागतं, की सुसाईड होऊ नये इथपर्यंत येऊ नये मुलींनी किंवा बायकांनी, तर पोलीसचा सहारा घ्या. आणि NGOज आहेत, आमच्यासारखंसुद्धा NGO आहेत, आम्हीसुद्धा सपोर्ट करायला तयार आहे. एखाद्या वेळेस काही घटना घडत असेल तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात. काही डिस्क्लोज होणार नाही आणि आम्ही पोलिसांच्या मदतीनेच ते कारवाई करूयात. 9960669904. मला एक गोष्ट बोलायची आहे. फक्त महिलांचाच प्रश्न नाही आहे, ट्रान्सजेंडर्स झाले, मुलंही आहेत, काही जे गे मुले आहेत किंवा कोणी म्हणजे अदर जेंडरचे, ते सुद्धा आवाज उठवू शकत नाहीत. जेव्हा ट्रान्सजेंडर्सवर रेप होतो तर ते तेवढं ओपनली सांगू शकत नाहीत. आणि मोस्टली एक माझ्या जवळचीच केस आहे ज्यामध्ये पोलिसांनीच ट्रान्सजेंडर लोकांचा रेप केला आहे. तर जेव्हा इथला सिस्टीमच असं करप्टेड आहे, आम्ही आशा कोणाकडनं ठेवायला हवी की आम्हाला सेव्ह करणार कोणीतरी इथे येईल.
ज्या सरकारला आम्ही वोट करतो आहे, एक टीनेज म्हणून भवितव्य या भारताचं, आम्ही कोणाकडनं आशा ठेवावी की उद्या चालून आमचं फ्युचर एक सेफ असेल म्हणून. ही आपल्या नागपूरमध्ये सुद्धा अशीच एक घटना गेली. एका 8 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झालेला आहे आणि हे बलात्कार का होतात याच्यावरती फक्त एकच उपाय आहे की लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांना सजा व्हावी. त्यांचा कुठलाही विचार करू नये, कोणत्याही अँगलनं विचार करू नये. ते नाबालक बालक आहेत आणि निरागस जसा एखादा प्राणी असतो तशा पद्धतीने बालक ते आहेत. ते कोणाच्याही मोहामध्ये पडतात, चॉकलेटच्या म्हणा कुठल्याही मोहामध्ये पडतात. जसं प्राण्याला जर आपण त्याला जीव लावला तर जसं एखाद्या कुत्र्याला जर जीव लावला तशाच पद्धतीने एखाद्या चॉकलेटच्या सुद्धा. पण या लोकांची जी मानसिकता आहे हे वाढत कशामुळे आहे की यांच्यावरती कडक शासनच नाही आहे, यांच्यावर कुणाचाही वाचच नाही. जोपर्यंत जेव्हा सजा झाली त्याला 8 दिवसांनी जर सजा देत राहिलो आपण तर हे नक्कीच गुन्हे कमी होतील. आपण पण एवढंच निश्चित शासनही करावं की जिथं कुठं हे अशा घटना घडतील म्हणजे लहान मुलांच्या निर्दयी म्हणजे निरागस फूल आहे ते, एका फुलावरती जर अत्याचार होत असेल तर अशा लोकांवरती निश्चितच लगेच तुरंत 8 दिवसांनी जर सजा जर झाली, याला शासन जर झालं तर निश्चितच मला वाटेल की काही ना काहीतरी प्रमाणात महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या घटना घडत आहेत या लोकांवरती, या निर्दयी लोकांवरती, या मानुष लोकांवरती निश्चितच थोड्या बहुत प्रमाणात त्यांच्यावरती वचक बसल्याशिवाय राहणार नाही. माझं नाव सरकुंडे BH, मी जवाहर विद्यालय पाचोड इथं टीचर आहे.